वहीं रामनगर पुलिस थाने के अधिकारी क्षेत्र में बगड़ खिड़की इलाके में पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए 16 किलो गांजा जब्त किया और इस गांजे की बाजार की कीमत लगभग 1,60,000 रुपए आकी गई है। इस मामले में एक आरोपी को गिरफ्तार भी कर लिया गया, जबकि 2 आरोपी अभी फरार हैं। जब्त किए गए गांजे के संबंध में पुलिस ने यासिर अली, सैयद परवेज, सैयद गनी को गिरफ्तार किया। वहीं जुबेर करीम खान और वसीम आरिफ खान उर्फ कालू नाम के 2 आरोपी अभी फरार हैं। पुलिस ने उनकी तलाश तेज कर दी। ये पूरी कार्रवाई पुलिस अधीक्षक श्री आयुष नौपानी, अपर पुलिस अधीक्षक श्री ईश्वर कातकड़े और उप विभागीय पुलिस अधिकारी श्री प्रमोद चौगुल्ले के मार्गदर्शन में हुई है। पुलिस निरीक्षक प्रभावती एकुर्रे के नेतृत्व में रामनगर पुलिस टीम ने ये कार्रवाई सफलतापूर्वक अंजाम दी है। नशीले पदार्थों की तस्करी और बिक्री के खिलाफ पुलिस की सख्त कार्रवाई का ये हिस्सा है। आरोपी के खिलाफ कानूनी कार्रवाई शुरू कर दी गई और फरार आरोपियों को जल्द से जल्द गिरफ्तार करने के लिए व्यापक तलाश अभियान चलाया जा रहा है। आज रामनगर पोलीस स्टेशन यांनी बगड खिडकी एरियामध्ये एक महत्त्वाची NDPS कारवाई केली, ज्यामध्ये एक मोठा गांजाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। 16 किलो गांजा, ज्याची किंमत आहे जवळपास 1,60,000। तर हा जो गांजा आहे त्याच्यामध्ये मुख्य 3 आरोपी आहेत। एक आरोपी आहे ज्याचं यासिर अली उर्फ सैयद परवेज सैयद गनी, दुसरा आहे जुबेर करीम खान आणि तिसरा आहे वसीम उर्फ लालू आरिफ खान, सर्व राहणार बगड खिडकी। तर ही जी गांजाची कारवाई आहे ही रामनगर पोलीस स्टेशन आणि त्यांची पूर्ण DB टीम यांनी सदर गोपनीय माहितीच्या आधारे या ठिकाणी एक मोठी आणि सक्सेसफुल कारवाई केली आहे। ही आजपर्यंत चंद्रपूर पोलिसांची एक महत्त्वाची कामगिरी आहे। यामध्ये एक आरोपी सध्या ताब्यात आहे, 2 आरोपी फरार आहे आणि पोलिसांची विशेष टीम त्या दोन्ही आरोपींच्या मागावर आहे। तर पोलिसांचं जे चंद्रपूर पोलिसांचे जे NDPSच्या विरोधातलं जे मोठं अभियान आहे, जे मागील बरेच महिने झालं चालू आहे, तर त्यामध्ये हे एक मोठं सक्सेस आहे आणि यापुढे सुद्धा चंद्रपूर पोलीस या अभियानाअंतर्गत अनेक अशा NDPSच्या अंतर्गत कारवाया करत आहे। चंद्रपूरवासियांना मी असे आवाहन करतो की आपण NDPS म्हणजे अंमली पदार्थासंदर्भामध्ये जर आपल्याला काही माहिती असेल तर ती आपण चंद्रपूर पोलिसांना अवश्य द्या। आपलं नाव किंवा आपला जो काही पत्ता आहे तो सर्व गोपनीय ठेवला जाईल आणि आपली जी काही ड्रग्ज विरोधातली जी काही मोहीम आहे ती मोहीम पोलीस आणि आपण आपल्या सहकार्याने आपण ही मोहीम नक्की जिंकू शकतो। तर आपलं सर्वांचं सहकार्य यासाठी महत्त्वाचं आहे।